गर्मी की छुट्टियां खत्म होने के बाद 1 जून से स्कूल शुरू होते हैं। चूंकि स्कूलों में बच्चों का रजिस्ट्रेशन करते समय जन्म तिथि 1/6 दी जाती है, इसलिए इस 1/6 तारीख को कई लोगों का जन्मदिन एक साथ मनाया जाता है। शिवगांव तालुका के बालम ताकली में सेवा संस्था के संचालक रोहिदास जी भोगली ने धूमधाम से जन्मदिन समारोह का आयोजन किया। उस कार्यक्रम में अल्पसंख्यक प्रकोष्ठ के तालुका अध्यक्ष कबूभाई शेख, सेवा संस्था के पूर्व अध्यक्ष हरिश्चंद्र घाटगे, पत्रकार जयप्रकाश बागड़े, भाऊ साहेब बामदले, अशोक वाघंबरे, इनका भी 1/6 तारीख में जन्मदिन के दिन शॉल और उपहार देकर सम्मानित किया गया। इस दौरान बड़ी संख्या में ग्रामीण मौजूद थे। संवाददाता जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। आल्यानंतर योगायोगाने साऱ्या जुन्या आठवणीचा उजाळा झाला आणि या ठिकाणी मी पाहिलं त्यांच्यामध्ये जी तळमळ होती, समाजासाठी काही केलं पाहिजे, गावासाठी काही केलं पाहिजे, ही एक प्रामाणिक भावना त्यांची त्या ठिकाणी होती। आणि त्यांना आमच्या सोसायटीची निवडणूक लागली आणि त्यामध्ये दादा त्यांना फॉर्म भरायला होता आणि योगायोगाने सोसायटी ते बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आली। आणि अशा आमच्या सहकार्य निश्चितपणे आता ते माझ्या बरोबर आहेत, पण मला कळत नाही कासम भाईचे आहेत का खिळे पाटलाचे आहेत का नेमके कोणत्या पक्षाचे आहेत। सर्वच त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे आणि जीवनामध्ये पक्ष वगैरे जाऊ द्या बाजूला, राजकारणात काय असते, परंतु हेच नातं महत्वाचं आहे। या ठिकाणी येऊन त्यांनी आणि साहेब भाग्यवान याच्यासाठी म्हणेल दादा, आता 100 वाढदिवस आमचे सहकारी राजे हरिचंद गाडगे यांचा आहे, आपले राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष कबूल शेठचा आहे, पत्रकार बागडे आणि महाराष्ट्रात मला वाटतं बऱ्याच आज 100, कारण जुन्या काळात दादा वाढदिवस जन्मतारीख कोणती लिहायचे, शाळा उघडायची 100 आणि त्यावेळेस सर्वांची तारीख 1 साथ लिहिली जायची। मला अजून ती क्लिप आठवते।